लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। CCMP सर्टिफिकेट कोर्सिंग कम्युनिटी मेडिसिन प्रमाणपत्राला विरोध दर्शवत नाशिकमधील निवासी डॉक्टरांनी आज शांततापूर्ण निदर्शन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केलाय। या आंदोलनात MARD अध्यक्ष डॉक्टर रोहिदास खंदारे, डॉक्टर धीरज खंदारे, राज्य MARD अतिरिक्त सरचिटणीस डॉक्टर नेहा श्रीवंत तसेच संपूर्ण निवासी डॉक्टर संघटना सहभागी झाली होती। डॉक्टरांचं म्हणणं आहे की आधुनिक वैद्यकशास्त्राचं शिक्षण, क्लिनिकल प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय क्षमता आणि रुग्ण व्यवस्थापन यासाठी अनेक वर्षांचं कठोर प्रशिक्षण आवश्यक असतं। अशा परिस्थितीत आपत्कालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे उपचार करण्याची परवानगी दिल्यास चुकीचे निदान, औषधांचा अयोग्य वापर, गंभीर गुंतागुंत आणि रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते। यामुळे सर्वाधिक फटका ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना बसू शकतो, असा आंदोलक डॉक्टरांचा दावा आहे। तर आंदोलकांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की CCMP संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितलं जात असतानाच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। त्यांच्या मते न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अशा निर्णयांमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो। त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून न्यायालयीन प्रक्रियेचा आणि कायदेशीर स्पष्टतेचा सन्मान राखण्याची मागणी केली आहे। तर यावेळी MARD अध्यक्ष डॉक्टर रोहिदास खंदारे यांनी सांगितलंय, हा लढा कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैज्ञानिक वैद्यकाच्या संरक्षणासाठी आहे। डॉक्टर धीरज खंदारे यांनी शॉर्टकट पद्धतीने आधुनिक वैद्यकातील उपचारांचा अधिकार देणं धोकादायक ठरू शकतं असं मत व्यक्त केलंय। राज्य MARD अतिरिक्त सरचिटणीस डॉक्टर नेहा श्रीवंत यांनी शासनाने सर्व संबंधित तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद आणि हितधारकांशी सखोल चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। मी डॉक्टर रोहिदास खंदारे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन MPJ नाशिक इथं अध्यक्ष आहे। तर आज आमचा पूर्ण महाराष्ट्रव्यापी, राज्यव्यापी रेसिडेंट डॉक्टरांचे जे संप चालू आहे, या संपाचा सलग दुसरा दिवस आहे। या संपामध्ये आम्ही पूर्ण आपत्कालीन सेवा ह्या चालू ठेवत आहोत व बाकीचे जे रुटीन वर्क आहे, जसे की OPD वर्क असेल किंवा वार्ड वर्क असेल किंवा पूर्वनियोजित जे सर्जरी असतील, हे आम्ही पूर्णपणे बंद करत आहोत। तर हा संप यासाठी आहे की सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला आहे की BHMS यांना CCMP कोर्स करून 1 वर्ष कोर्स करून त्यांना रजिस्टर देण्यात येत आहे, MMC मध्ये रजिस्टर देण्यात येत आहे। तर या कोर्समुळे काय होत आहे की त्यांचे जे आयुर्वेदिक अनक्वालिफाईड डॉक्टर जे आहेत त्यांना सरकारने ॲलोपॅथी ड्रग्स प्रिस्क्राईब करण्याची मुभा दिलेली आहे। तर याला आमचा तीव्र विरोध आहे। MPJ नाशिक येथील रेसिडेंट डॉक्टर आहे। सध्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे राज्यव्यापी जे उपोषण चाललंय, जे बंद चाललंय, त्याचा दुसरा दिवस आहे। कालचा आमचा पहिला दिवस होता जो की अल्टिमेटम स्ट्राईक होता। त्यानंतर आजपासून जे केंद्रीय महाड त्यांच्या सूचनेनुसार बेमुदत संप चालू झालेला आहे। या संपामध्ये फक्त आपत्कालीन सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवण्यात आलेल्या आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जे आहे कोणत्याच ब्रांचला विरोध नाही आहे। होमिओपॅथी झालं, ॲलोपॅथी झालं किंवा युनानी, त्यांची आपापली जागा आहे। फक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या ॲलोपॅथीज आहेत त्यांना मिक्स करणं हे चुकीचं आहे आणि याच गोष्टीला आमचा विरोध आहे। त्यामुळे आमची शासनास जी मागणी आहे ती एवढीच आहे की हा जो निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा आणि हे जे मॅटर आहे हायकोर्टात पेंडिंग असताना त्याचा जो शासनाचा जो निर्णय घेतलेला आहे हा आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स आहोत। रुग्णसेवा हा खेळ नाहीये। 6 वर्षांचा MBBS ची कोर्स ही 6 महिन्यांच्या CCMP कोर्सची तुलना करू शकत नाही। त्यामुळे CCMP रद्द करा आणि मिक्सोपॅथी बंद करा। आंदोलनाच्या शेवटी निवासी डॉक्टरांनी स्पष्ट केलं की त्यांचा विरोध कोणत्याही वैद्यकीय शाखेला नसून रुग्ण सुरक्षा, दर्जेदार आरोग्य सेवा आणि योग्य प्रशिक्षणाच्या तत्वांच्या संरक्षणासाठी आहे। शासनानं CCMP संदर्भातील निर्णयावर पुनर्विचार करून जनहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।